हाताळली गेली दर्शन मांत्रे यांच्या मार्फत. नवीन गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्गवरती रेडी होतोय हे तिसरे षटक टाकण्यासाठी. आकुटाप्या चेंडूवरती प्रहार केला जातोय, पुलचा फटका, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार तो यज्ञेशच्या पहिले चेंडूवरती यज्ञेशनं दाखवून दिले. आकुटाप्याचा चेंडू तर बॅकफुटला गेला, जागा बनवली पॉइंटच्या रिझर्व मध्ये, चेंडू गेला सरला दन करून. त्यानंतर 2 कमी 2 आणि त्यानंतर 2 कमी डॉट चेंडू. आता मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारला फटका आहे या ठिकाणी. चेंडू जातोय सीमारेषे पार, पडताना दिसतात मोठे फटके या ठिकाणी एक्झिक्यूट केले जात नाहीये फलंदाजामार्फत. तर जवळजवळ या सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे. तर मात्र या ठिकाणी यष्टीरक्षक चुकतोय. खेळण्यात आलाय, त्याचं नाव काय? यज्ञेश. यज्ञेश क्या बात आहे. षटकारचा करत नाही, बघूया. 2 छोटूसा पोरगा सुजल आणि 40 जोरदार फटका आणि सरळ सरळ हा षटकार वाटतोय मला. बघूया आमचे रमेश म्हात्रे साहेब चौकार दाखवून दिलेले आहे. लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार खणखणीत मारलेला. बघूया दर्शनचा पुढचा चेंडू चान्स होता, परंतु बघूया. आणि हा सरळ सरळ चौकार. दर्शन बॉलिंग करणार, परंतु त्याचे दुपटी जोशाने तो यज्ञेश खेळते. पुन्हा क्षणक्षणात बघूया आणि हा पण चौकार. जोरदार टाळा वाजवतात यज्ञेशसाठी. सुद्धा लक्ष असणार आहे. होईल होईल. जसं दर्शनने चोपाटून काढलेल्या लोकांना, ह्या लोकांना, तसे हे लोक पण दर्शनला सोलपाटून काढतील यात मात्र शंका नाही. बघूया आणि लागोपाठ लिलावून सबन पाईप टेम्पोवरून घेऊन जा. पुढचा चेंडू जितेंद्रचा, जोरदार फटका आणि कॅच बहुतेक 100% पकडणार पोरगा. हाईट कमी, बरोबर आहे. जितेंद्रचा पुढचा चेंडू, 5वा चेंडू 5व्या षटकांचा, आणि हा बहुतेक खणखणीत षटकार. सामना अतिशय चुरशीचा चालू आहे. शेवटचा चेंडू जितेंद्रचा 5व्या षटकातील षटकार. कीर्ती मोठी या प्रकारे तो गोलंदाजी करते, जबरदस्त गोलंदाजी. आता सामना करतात रोहित. जोरदार फटका लेग साइड आणि मॅच पूर्णपणे फिरवलेले आहे. मध्ये कोणी जायचं नाहीये. बेलोजी स्पोर्ट्स आता या स्पर्धेतला या आगरी प्रीमियर लीगचा सर्वोत्तम खेळाडू कोण आहे? मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. 4 टीम होत्या ना, अजून आवाज यायला पाहिजे. इकडे जेम्स बॉन्ड अर्नाला पण आहे आणि अर्नाच्या टीम कडनं पण आहे. 2 जण नावं इकडे पण आहेत. विठाई विक्टोरियस कडनं एक नाव आहे. इथून काहीतरी छोट्याला माहिती आहे, त्याला माहिती आहे वाटते, त्याने नाव बरोबर बोललंय. आवाज आलाय कारण 4 संघ होते बघा. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट निवड करताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. एक तर तुम्ही केलेल्या रन असतात, विकेट घेतले असतात, पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं की टीमची परिस्थिती काय होती, टीम सिच्युएशन काय होती, संघ त्यावेळेला अडचणीत होता, तिथून बाहेर काढलाय असे खेळाडू आहेत. स्कोअर असतो, पण स्कोअर 1 साइड मॅच मधला वेगळा असतो आणि अटीतटीच्या मॅच मधला वेगळा असतो. त्याच्यामुळे दोन्ही कामगिरी पाहिली जात आहे की प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. आवाज तिथून आलाय, इथून पण आलाय, इथून पण आलाय, इकडून आहे, इथून आवाज. जेम्स बॉन्ड कडनं पण नॉट 7 आहे ना तिथे, एक जेम्स बॉन्ड पण आहे. पण या संपूर्ण स्पर्धेमधला एक बेस्ट प्लेयर, सर्वोत्तम खेळाडू, ज्यानं आपल्या टीम अगदी पराभवाच्या छायेतनं आज सारा बाहेर काढली, विजयाच्या दिशेनं वाटचाल केली आणि असं म्हणतात ना की त्याला विजयाचं कुंकू पण लावलंय. त्याच्यामुळे या आगरी प्रीमियर लीगचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट प्लेयर, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज गोज टू मिस्टर यस यज्ञेश आहेत. या मॅचचे या मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी, या मॅन ऑफ द सिरीज यज्ञेश, आपण या. विजयजी भोईर यांच्याकडनं सुद्धा एक कॅश प्राइज आहे आणि मी पुन्हा एकदा जातोय रवी पाटील यांच्या दिवशी. धन्यवाद. हा सामना ठरला आहे जयेश भोईर. मी
श्री नंदन भगत साहेबांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे. त्याचबरोबर सुरेश भोईर आणि विजय भोईर यांनी देखील या ठिकाणी यायचं आहे. विजय भोईर यांच्याकडून 1000 रुपये रोख बक्षीस आलं यज्ञेसाठी. जोरदार टाळ्या यज्ञेसाठी झाल्याच पाहिजेत. पूर्ण संघातला सामनावीर पुरस्कार ज्याला मिळालेला आहे असा यज्ञेश भोईर